नमस्कार. सध्या आपण अलंकार शिकतो आहोत. हे अलंकार शिकताना आणि ती उदाहरणं अभ्यासताना तुमच्या लक्षात आलं का की आपल्या भाषेचं हे केवढं मोठं वैशिष्ट्य आहे. प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्यरचना याला किती महत्त्व आहे की त्यामधून इतके सुंदर सुंदर अलंकार तयार होतात. आजही आपण उरलेले काही अलंकार अभ्यासणार आहोत. आजचा पहिला अलंकार आहे पर्यायोक्त. एखादी गोष्ट सरळ शब्दात न सांगता ती अप्रत्यक्ष रीतीने किंवा आडवळणाने सांगणे याला पर्यायोक्त असं म्हणतात. तुम्ही अजूनपर्यंत अलंकार अभ्यासल्यावर लक्षातच आलं असेल की खरं तर अलंकार म्हणजेच एखादी गोष्ट सरळपणे न सांगणं. प्रत्येक गोष्ट काहीतरी वळवून, वर्णन करून, कसली तरी उपमा देऊन, म्हणजे खरं तर अलंकाराचीच ही व्याख्या होईल की कोणतीही गोष्ट सरळपणे न सांगणं तर ती आडवळणाने सांगणं. आता ही आपण उदाहरणं बघूया. त्याचे वडील सरकारचा पाहुणचार घेत आहेत. आता सरकारचा पाहुणचार घेत आहेत म्हणजे काय? तर खरोखर सरकारचा पाहुणचार घेत आहेत का? सरकारने त्यांना बोलवलेलं आहे का की तुम्ही आमचे विशेष अतिथी आहात, तुमचा पाहुणचार आम्हाला करू दे? तर असं नाही आहे. तर सरकारचा पाहुणचार याचा अर्थ ते तुरुंगात आहेत. तुरुंगात एखादी व्यक्ती असेल तर त्याचं खाणं पिणं, त्याचं राहणं हे सगळं सरकारी खर्चानेच होतं, कारण ती व्यक्ती तुरुंगात असते, शिक्षा म्हणून तुरुंगात गेलेली असते. ही काही मोठी चांगली गोष्ट नसते, पण अप्रत्यक्षपणे सरकार त्यांचा खर्च करत असतं. त्यामुळे तुरुंगात जाणं याला सरकारी पाहुणचार घेणं असं म्हणतात. तर जेव्हा हे आडवळणाने सांगितलंय, उघडपणे नाही सांगितलंय की त्याचे वडील तुरुंगात आहेत, असं न सांगता आडवळणाने काय सांगितलंय की त्याचे वडील सरकारचा पाहुणचार घेत आहेत. तुम्ही शब्दशक्ती शिकला असाल तर लक्षात आलं असेल की ज्याला ध्वन्यार्थ म्हणतो, की त्यातून उघड शब्दांमध्ये, अभिधेमध्ये व्यक्त न होणारा अर्थ असतो आणि त्या व्यतिरिक्त जो अर्थ निर्माण होतो, सरळ अर्थ न घेता त्यातून ध्वनित होणारा अर्थ आपण जेव्हा घेतो तेव्हा ते शब्दशक्तीचं एक महत्त्वाचं लक्षण असतं. पर्यायोक्तमध्ये पण तेच आहे की इथे सरळ जे शब्द दिसत आहेत अभिधेयसारखे, त्याचा अर्थ आपण सरळ शब्दांचा अर्थ घेतलेला नाहीये, तर आपण त्यातून ध्वनित होणारा वेगळा अर्थ घेतलेला आहे. तू जे सांगतोस ती कल्पित कथा वाटते. म्हणजे खरं काय सांगायचंय? खोटं आहे. कल्पित म्हणजे कल्पनेने केलेली, कथा म्हणजे गोष्ट. म्हणजे तू सांगतोस हे खोटं वाटतंय असं सांगण्याऐवजी आपण सांगायचं तू सांगतोयस ती एखादी कल्पित कथा वाटते. म्हणजे बघा किती अलंकारिक शब्दात सांगितलंय. आपल्याला सांगायचंय खोटं बोलतोयस, पण कल्पित कथा म्हटल्यामुळे तिथे पर्यायोक्त हा अलंकार झालेला आहे. आता हे व्याजस्तुती. बाह्यतः स्तुती पण आतून निंदा किंवा बाह्यतः निंदा पण आतून स्तुती असे जिथे वर्णन असते तिथे व्याजस्तुती. व्याजस्तुती हा अलंकार असतो. होती वदनचंद्राच्या दर्शनाचीच आसती, अर्धचंद्रच तू द्यावा कृपा याहून कोणती. याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? वदनचंद्र म्हणजे मुखचंद्र, म्हणजे चेहरा. चेहऱ्याच्या दर्शनाची आस होती पण तू मात्र अर्धचंद्र दिलास. आणि कृपा याहून कोणती म्हणजे ही पण तू माझ्यावरती कृपाच केलेली आहेस असं इथे सांगितलेलं आहे. म्हणजे इथे कृपा हा शब्द लक्षणेने योजलेला आहे. खरं तर ही काही कृपा नाही आहे की तू मला खरं तर दर्शन द्यावंस अशी माझी इच्छा होती, पण अर्धचंद्र दिला याचा अर्थ हकालपट्टी करणे, पण प्रत्यक्षात मात्र तू मला हाकलून दिलंस आणि ही माझ्यावरती कृपा केलेली आहेस. तर याहून मोठी कृपा कोणती? म्हणजे हा संपूर्ण ह्या दोनही ओळी ह्या कशा ध्वन्यार्थाने, लक्षणेने निर्माण होणाऱ्या अर्थाने भरलेला आहे. आणि यामध्ये अलंकार आहे व्याजस्तुती. गानलुब्ध तीही होई झोप येतीयेला, काव्य रसिक तिज सम कोणी जगामध्ये असेल. म्हणजे एखादा गृहस्थ आपल्या पत्नीला जेव्हा एखादी कविता ऐकून दाखवत असतो तेव्हा गानलुब्ध तीही होई झोप येतीयेला. तर गानलुब्ध म्हणजे गाण्यावरती लुब्ध, म्हणजे गाण्याच्या ती प्रेमात पडली, तिला गाणं खूप आवडलं म्हणून ती गानलुब्ध झाली, पण इतकी गानलुब्ध झाली की तिला झोपच आली. काव्यरसिक तिचं सम कोणी जगामध्ये असेल, म्हणजे इतकी ती काव्यरसिक आहे की ते काव्य ऐकता ऐकता तिला झोप आली गानलुब्ध होऊन. तर असा कुठला रसिक असेल का? म्हणजे ह्या पण ओळीमध्ये तुमच्या लक्षात येईल की किती कशा प्रकारे लक्षणेने हे भरलेलं आहे की ह्यात काहीही उघड सांगितलेलं नाहीये, पण जे सांगायचं आहे ते मात्र नेमकं पोचवलेलं आहे आणि ते अशा आकर्षक शब्दांमध्ये, अलंकारिक शब्दांमध्ये लिहिलेलं आहे. त्यामुळे इथे व्याजस्तुती हा अलंकार होतो. आता आहे व्याजोक्ती.
एखाद्या गोष्टीचे खरे कारण लपवून दुसरेच कारण देण्याचा जिथे प्रयत्न होतो तिथे व्याजोक्ती होतो. हां, व्याज म्हणजे खरं तर खोटं. हां, मगाशी आपण बघितलं व्याजस्तुती म्हणजे खोटी स्तुती, व्याजोक्ती म्हणजे खोटं बोलणं थोडंसं. एखाद्या गोष्टीचे खरे कारण लपवून येता क्षण वियोगाचा पाणी नेत्रांमध्ये दिसे, डोळ्यात काय गेले हे म्हणून नयना पुसे. म्हणजे जेव्हा वियोगाचा म्हणजे दूर होण्याचा क्षण येतो तेव्हा पाणी डोळ्यामध्ये पाणी येतं, पाणी नेत्रामध्ये दिसे, डोळ्यात काय गेले हे म्हणून नयना पुसे. पण मात्र ती असं नाटक करते की माझ्या डोळ्यामध्ये काहीतरी गेलंय म्हणून मी डोळे पुसते. म्हणजे खरं सांगायचं तर वियोगामुळे किंवा दूर जाण्यामुळे तिच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे, पण तिला हे सांगायचं नाहीये किंवा हे कळू द्यायचं नाहीये म्हणून ती डोळ्यात काहीतरी गेलं असं सांगते आणि मग ती डोळे पुसते. म्हणजे इथे पण व्याजोक्ती झालेली आहे की खरं कारण लपवलंय, खरं कारण जे दुःखाचं आहे ते लपवून डोळ्यात काहीतरी गेलं असं सांगितलंय. त्यामुळे इथे हा व्याजोक्ती हा अलंकार होतो. आता आहे चेतन गुणोक्ती. चेतन गुणोक्ती अलंकार सुद्धा तुम्ही शाळेमध्ये अभ्यासलेला असेल. निसर्गातील निर्जीव वस्तू सजीव आहेत अशी कल्पना करून त्यांना त्या मनुष्याप्रमाणे वागतात किंवा कृती करतात असे वर्णन असते, तिथे चेतन गुणोक्ती. हां, म्हणजे चेतनेचा गुण, चेतना म्हणजे जिवंतपणा, तर जिवंतपणाचा गुण आपण त्याच्यावरती आरोपित करतो. म्हणजे ती वस्तू निर्जीव असेल, तो एखादं झाड असेल, एखादी वस्तू असेल की जे निर्जीव आहेत पण ते सुद्धा जिवंत आहेत, त्यांच्यामध्ये चेतनेचा गुण आहे असा आपण त्यांच्यावर आरोप करतो, त्यावेळेस तो चेतन गुणोक्ती अलंकार होतो. आला हा दारी उभा वसंत फेरीवाला, पोते खांद्यावरी सौद्याचे देईल ज्याचे त्याला, कुटुंब वत्सल इथे फणसहा कटी खांद्यावर घेऊन बाळे. तर या ओळीमध्ये वसंताला फेरीवाल्याची उपमा दिली. आता वसंत हा ऋतू आहे, तो काही कुणी माणूस नाही आहे की फेरीवाल्याचं रूप घेऊन येईल. पण आला हा दारी उभा वसंत फेरीवाला, पोते खांद्यावरी सौद्याचे देईल ज्याचे त्याला. म्हणजे फेरीवाल्याप्रमाणे हा वसंत माझ्या दारावर आलेला आहे, म्हणजे वसंताचं आगमन झालेलं आहे आणि तो वसंताचं आगमन झाल्यामुळे झाडं, फळं, फुलं या सगळ्यांना जो बहर येतो, वातावरणामध्ये एक वेगळं चैतन्य येतं, ही प्रत्येकाला वसंताने दिलेली एक प्रकारची भेटच आहे असं या काव्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि हे सांगण्यासाठी त्यांनी वसंताला फेरीवाल्याची उपमा दिली. म्हणजे निर्जीव गोष्टीवरती सजीव व्यक्तीच्या गुणांचं आरोपण केलेलं आहे. दुसरं उदाहरण आहे कुटुंब वत्सल इथे फणसहा कटी खांद्यावर घेऊन बाळे. हां, म्हणजे फणसाच्या झाडाचं वर्णन. तुम्ही फणसाचं झाड बघितलेलं आहे का? त्याच्या खोडावरती सगळीकडे असे छोटे छोटे फणस लागलेले असतात, खोड, फांद्या या सगळीकडे फणस लागलेले असतात. त्यामुळे जेव्हा एखादं मोठं फणसाचं झाड आणि त्याला आलेले फणस असं दृश्य आपण पाहतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की एखादा मनुष्य आहे आणि त्यांनी त्याच्या कटी खांद्यावरती म्हणजे फांद्यांवरती आलेले फणस, अंगावरती आलेले फणस ही त्यांनी उचलून घेतलेली बाळं आहेत. म्हणजे एखाद्या मोठ्या बलदंड पुरुषांनी जर छोटी छोटी बाळं घेतली, कुणी खांद्यावर बसलंय, कुणी त्याच्या हातात बसलंय, तर कसं दृश्य दिसेल? तसं फणसाच्या झाडाचं दृश्य दिसतं. त्यामुळे हे जे वर्णन आहे कुटुंब वत्सल इथे फणसहा कटी खांद्यावर घेऊन बाळे. कटी म्हणजे कंबर, कमरेवर खांद्यावरती ही बाळं घेऊन हा कुटुंब वत्सल, हां म्हणजे कुटुंबाबद्दल प्रेम असलेला असा हा फणस इथे उभा आहे. फणस हा म्हणजे इथे आता फणसाचं झाड असं म्हणायचं आहे की हे फणसाचं झाड कुटुंब वत्सल म्हणजे कुटुंबावरती प्रेम करणाऱ्या गृहस्थासारखं कटी खांद्यावरती बाळं घेऊन उभं आहे. असा हा चेतन गुणोक्ती अलंकार इथे आपल्याला दिसतो. यानंतर आहे सार. एखाद्या वाक्यातील कल्पना चढत्या क्रमाने मांडून उत्कर्ष किंवा अपकर्ष साधलेला असतो तेव्हा सार हा अलंकार होतो. एखाद्या शिडीप्रमाणे एखादी कल्पना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने इथे मांडलेली असते. आपण सारचा एक अर्थ सारांश असं पण असतो. हां, म्हणजे एखाद्या गोष्टीमधलं सार काढून घेणं, म्हणजे त्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी असतात त्याला आपण सार असं म्हणतो किंवा सारांश असं म्हणतो. थोडासा तसाच अर्थ इथे आपल्याला दिसतो. काव्यात नाटके रम्य, नाटकांत शकुंतला म्हणजे शाकुंतल, त्यामध्ये चौथा अंक, त्यातही 4 श्लोक ते. आता कसं चढत्या क्रमाने सांगितलेलं आहे पहा की काव्यात नाटके रम्य. हां, इथे काव्यात म्हणजे एकंदर साहित्यात म्हटलंय, फक्त काव्यात नाही. हां, साहित्यामध्ये नाटके रम्य, तर साहित्यामध्ये सर्वात चांगलं काय?
तर नाटक हा प्रकार. नाटकामध्ये सर्वात चांगलं काय तर शाकुंतल हे नाटक. हे कालिदासाने रचलेलं महाकाव्य आहे. शकुंतला दुष्यंत यांच्या आयुष्यावरचं शाकुंतल हे नाटक आहे. तर सर्वात उत्तम साहित्य म्हणजे नाटक. नाटकात सर्वात उत्तम काय आहे तर शाकुंतल. शाकुंतलमध्ये जो चौथा अंक आहे तो सर्वात उत्तम आहे आणि त्यातही 4 श्लोक ते, म्हणजे त्या चौथ्या अंकातले पण 4 श्लोक हे सर्वात उत्तम आहेत. हे 4 श्लोक जे आहेत ते शकुंतलेची पाठवणी करताना कण्व मुनींनी जे म्हटलेलं आहे त्या संदर्भातले 4 श्लोक आहेत. म्हणजे एखादी मुलगी जेव्हा सासरी जाते तिची पाठवणी करतात त्यावेळेच्या वर्णनाला अनुसरून ते 4 श्लोक आहेत. अतिशय सुंदर श्लोक आहेत ते. तर हे जेव्हा वर्णन आपण पाहतो तेव्हा आपल्याला सारची लक्षणं इथे दिसतात. म्हणजे सांगताना कशी सुरुवात केली की काव्यात उत्तम नाटक, नाटकात उत्तम शाकुंतल, चौथा अंक त्याच्यात उत्तम आणि त्यातली 4 श्लोक सर्वात उत्तम. म्हणजे एक प्रकारे चढत्या क्रमाने सांगितलेलं आहे. असं नाही सांगितलं की शाकुंतल नाटकातले चौथ्या अंकातले 4 श्लोक हे सर्वात उत्तम आहेत. हे सर्वसाधारण विधान झालं. पण इथे कसं काव्यात्मक पद्धतीने किंवा अलंकारिक पद्धतीने सांगितलेलं आहे त्यामुळे इथे सार हा अलंकार निर्माण होतो. आता सारचं अजून एक उदाहरण आहे. आधीच मरकट तशातही मद्य प्याला. मद्य प्याला दलय झाला तशात तरी वृश्चिक दंश त्याला. झाली तयास तदनंतर भूतबाधा चेष्टा वधू मग किती कपीच्या आगाधा. म्हणजे किती वाढत गेलेलं आहे बघा. आधीच मरकट म्हणजे माकड, त्यात तो मद्य प्याला. म्हणजे मद्य म्हणजे दारू पेलेलं माकड किती वेडे चाळे करेल. त्यात त्याला वृश्चिक दंश झाला. वृश्चिक म्हणजे विंचू चावला. झाली तयास तदनंतर भूतबाधा. बरं विंचू चावलाय. आधी दारू पेलेलं माकड आहे त्याच्यानंतर त्याला विंचू चावलाय, नंतर भूताची बाधा झालेली आहे. चेष्टा वधू मग किती कपीच्या आगाधा. मग असं सगळं झाल्यानंतर त्याच्या चेष्टा म्हणजे त्याच्या माकड चेष्टा, त्याचा वेडेपणा किती अगाध असतील म्हणजे सांगण्याच्याही पलीकडच्या असतील. तर इथे तुमच्या लक्षात येईल की ते वर्णन असं वाढत गेलेलं आहे. म्हणजे आधीच मरकट त्यात मद्य प्याला म्हणजे माकड, दारू प्यालेलं माकड, त्याच्यानंतर त्याला विंचवाचा दंश झाला, भूतबाधा झाली आणि मग अशा माकडाच्या किती माकड चेष्टा होतील, किती माकड चाळे होतील हे आपण कसं वर्णन करणार. तर या संपूर्ण वर्णनामध्ये सुद्धा तुमच्या लक्षात येईल की सार अलंकाराचं लक्षण आहे. ह्या संपूर्ण वर्णनाला एक चढती भाजणी आहे. म्हणजे अजून वाईट असं वर्णन करत करत त्या माकडाच्या चेष्टा किती अतिशयोक्तीच्या स्तरापर्यंत पोचलेल्या आहेत हे थोडंसं आपल्याला यामधून लक्षात येतं. आता पुढचा अलंकार आहे असंगती. ज्या गोष्टी एकत्र असायला हव्यात त्या भिन्न ठिकाणी असल्याचे पाहावयास मिळते. म्हणजेच कारण एका ठिकाणी आणि त्याचे कार्य दुसऱ्या ठिकाणी असे जिथे वर्णन असते त्याला असंगती अलंकार असं म्हणतात. आता असंगती नावावरून तुमच्या लक्षात आलं की असंगत म्हणजे ते बरोबर नाहीये, संगत नाहीये, ते असंगत. शिशुपादासी कंटक रुतता मातेस वेदना घडती. शिशु म्हणजे लहान मुलाचा पाद म्हणजे, तर लहान मुलाच्या पायाला कंटक म्हणजे काटा हा रुतला तर आईला वेदना होतात. तुमच्या हे तर नेहमीच्याच अनुभवातली गोष्ट आहे की लहान मुलाला काही लागलं तर आईला खूप वाईट वाटतं, जणू काही आईलाच वेदना होतात. म्हणजे लहान मुलाच्या पायाला काटा टोचला तर त्याच्या वेदना मात्र आईला होतात. भक्ता संकट पडता श्रीहरीला कष्ट फारबा पडती. त्याचप्रमाणे भक्त जर संकटात पडला तर श्रीहरीला कष्ट पडतात. म्हणजे थोडक्यात भक्त संकटात पडल्यावर देवच संकटात पडतो. भक्ताला जी दुःख सोसावी लागतात ती भक्ताच्या वतीने देवच सोसतो असं इथे सांगायचं आहे. आता आपण जे म्हटलंय की कारण एका ठिकाणी आणि त्याचे कार्य दुसऱ्या ठिकाणी, म्हणजे तो काटा टोचला या छोट्या बाळाच्या पायाला, वेदना झाली आईला. इथे भक्त संकटात पडला आणि वेदना झाली श्रीहरीला म्हणजे परमेश्वराला. म्हणजे एका ठिकाणी घटना घडली आणि त्याचा परिणाम मात्र दुसऱ्या ठिकाणी झाला. असंगती अलंकाराचं हे पण एक सुंदर उदाहरण आहे. कुणी कोडे माझे उकलील का, कुणी शास्त्री रहस्य कळविल का, हृदयी तुझ्या सखी दीप पाजळे, प्रभा मुखावरी माझ्या उजळे,
नवरत्ने तू तुझं भूषविले, मन खुलले आतील का. आता इथे अतिशय सुंदर काव्य आहे भा. रा. तांबे यांचं. कुणी कोडे माझे उकलील का. मला हे कोडं पडलंय त्याचं उकलील का. उकल करणे याचा अर्थ सोडवणे. माझं हे कोडं कुणीतरी सोडवेल का. किंवा कुणी शास्त्री रहस्य कळविल का. कुणीतरी शास्त्री म्हणजे जाणकार यातलं रहस्य मला सांगतील का. हृदयी तुझ्या सखी दीप पाजळे. म्हणजे तुझ्या हृदयामध्ये दीप पेटला आहे पण प्रभा मुखावरी माझ्या उजळे. म्हणजे तुझ्या हृदयात जो दिवा पेटलेला आहे, तुझ्या हृदयामध्ये जे तेज आहे त्याची प्रभा माझ्या मुखावर दिसते. म्हणजे कार्य दुसरीकडे घडलेलं आहे पण त्याचा परिणाम मात्र माझ्या मुखावरती दिसतोय. नवरत्ने तू तुझं भूषविले, मन खुलले आतील का. म्हणजे तू स्वतःला नवरत्नांनी भूषवलेलं आहेस. म्हणजे दागदागिन्यांनी अलंकारांनी भूषवलेलं आहेस. मन खुलले आतील का. पण त्याचा आनंद मात्र माझ्या मनात आहे. मन म्हणजे माझे मन, आतील मन म्हणजे माझं अंतर्मन मात्र खुललं का. म्हणजे तू स्वतःला अलंकारांनी भूषवलं आहेस पण मन मात्र माझं खुललं. म्हणजे कृती दुसरीकडे घडलेली आहे, कारण दुसरीकडे आहे आणि त्याचा परिणाम मात्र दुसऱ्या ठिकाणी झालेला आहे. थोडक्यात या दोनही उदाहरणांमध्ये तुमच्या लक्षात येईल. म्हणजे एकाच काव्यामधल्या ह्या ओळी आहेत. हे संपूर्ण काव्य आहे. ते संपूर्ण काव्य असंगती अलंकाराचं उदाहरण म्हणून पाहता येतं. कारण त्याचं कारण एका ठिकाणी आहे आणि कार्य दुसऱ्या ठिकाणी घडतं. आता आहे विभावना अलंकार. कारणाचा निषेध असतानाही कार्योत्पत्तीचे वर्णन केले असते तेव्हा विभावना हा अलंकार आहे. कारणाचा निषेध म्हणजे नाही, कारण तिथे नाही पण कार्य मात्र आहे. म्हणजे कार्य घडण्यासाठी जो कार्यकारण भाव म्हणतो तर तिथे कारण नाही पण कार्य आहे. अशा वेळी तो विभावना अलंकार होतो. आला प्रकाश नेत्री अंधत्वाचा वरे नुरे गंध. आला प्रकाश नेत्री म्हणजे डोळ्यामध्ये प्रकाश आला आणि अंधत्वाचा मात्र वरे नुरे गंध म्हणजे अंधत्व मात्र राहिलं नाही. परिभूप पुत्र मोहे केला पहिल्या परिसही अंध. प्रकाश आल्यामुळे अंधत्व निघून गेलंय पण भूप म्हणजे राजा, पुत्र मोहे म्हणजे पुत्राचा मोह, पहिल्या परिसही अंध. पहिल्या परिस म्हणजे आधी होता त्यापेक्षा अधिक अंध. म्हणजे खरं तर डोळ्यामध्ये प्रकाश आला, आता अंधत्व नष्ट झालंय पण पुत्रमोहामुळे आधीपेक्षा सुद्धा तो अंध झालेला आहे. हे आहे धृतराष्ट्राच्या बाबतीतलं काव्य. म्हणजे धृतराष्ट्राला यमराजाने वर दिल्यामुळे त्याला दृष्टी प्राप्त झाली होती पण पुत्रमोहाने किंवा पुत्रप्रेमाने तो इतका आंधळा झाला की आधीपेक्षा सुद्धा तो अंध झाला. म्हणजे इथे कारणाचा निषेध असतानाही कार्योत्पत्ती म्हणजे डोळे असून तो आंधळा झाला. म्हणून हे उदाहरण विभावना या अलंकाराचं आहे. आता आहे विशेषोक्ती. कारण प्रत्यक्ष असतानाही कार्योत्पत्ती होत नाही, मगाच्यापेक्षा वेगळं आहे असे वर्णन केले असेल तर विशेषोक्ती. जवळपास मगाच्या अलंकाराचा हा विरुद्धार्थी अलंकार होईल. तर इथे कारण आहे पण कार्योत्पत्ती नाही. मगाशी कारण नव्हतं पण कार्य होतं. मी डोळस असूनही अंधच हाय करंटा, ऐकून ये जरी गभीर वाजे घंटा. म्हणजे डोळस असून सुद्धा अंध आहे. म्हणजे इथे खरोखर डोळस आहे पण प्रत्यक्षात अंधच आहे. ऐकून ये जरी गभीर वाजे घंटा. म्हणजे घंटा म्हणजे काहीतरी सांगणं हे मला ऐकूच येत नाहीये. मी डोळस असून सुद्धा करंट आहे कारण मी अंध आहे. म्हणजे एखादी व्यक्ती शारीरिकदृष्ट्या धडधाकट असूनही तिला जर या संवेदना समजत नसतील किंवा त्या संवेदनांना उत्तर देण्याची शक्ती तिच्यामध्ये नसेल तर ती व्यक्ती अशा प्रकारे व्यक्त होईल. त्यामुळे इथे कारण आहे कार्योत्पत्ती होत नाही. म्हणजे डोळे आहेत पण दिसत नाहीये आणि मला घंटा वाजते पण मला ऐकू येत नाहीये. म्हणजे थोडक्यात मला या सगळ्या घटनांना प्रतिसाद देता येत नाहीये किंवा माझी तेवढी क्षमता नाहीये असं यामध्ये सांगितलेलं आहे. विरोध किंवा विरोधाभास. आता विरोधाभासाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे की आपण म्हणतो त्या दोन घटनांमध्ये विरोधाभास होता. म्हणजे एखाद्या व्यक्तीने तिथे काय काय घडलं हे सांगितलं आणि मग दुसऱ्या व्यक्तीने सांगितलं पण दोघांनी वेगवेगळं सांगितलं एकाच वेळी तर आपण असं म्हणतो की त्या घटनांमध्ये विरोधाभास आहे. याचा अर्थ त्या घटना एकमेकांशी जुळणाऱ्या नाही आहेत. आता विरोध किंवा विरोधाभासात काय, एखाद्या विधानात वरवर दिसायला विरोध आहे असे वाटते
पण वास्तविक तसा विरोध नसतो. अशा ठिकाणी विरोधाभास. म्हणजे वरवर विरोध आहे, प्रत्यक्षात विरोध नाही. थोडक्यात तुमच्या लक्षात येईल की विरुद्धार्थी शब्द तिथे वापरलेले आहेत. कठोर वज्रापेक्षाही मृदू पुष्पाहुनी अशी लोकोत्तरांची हृदय कळती ना कुणासही. म्हणजे हृदये किंवा हृदय कळती न कुणासही. आता इथे कठोर वज्रापेक्षा आपण आधीच्या चित्रफितीमध्ये पण एक उदाहरण बघितलं होतं की मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास. तर त्या उदाहरणामध्ये सुद्धा एक प्रकारे विरोधाभास किंवा विरोधी हा अलंकार सुद्धा दिसत होता. कारण त्यात पण म्हटलं होतं की आमचं हृदय मेणाहून मऊ आहे पण वज्रापेक्षा सुद्धा कठोर आहे. तसंच इथे म्हटलेलं आहे की कठोर वज्रापेक्षाही मृदू पुष्पाहुनी. म्हणजे एका बाजूला वज्रापेक्षा कठोर आहे पण फुलापेक्षा मात्र मऊ आहे. लोकोत्तरांची हृदये कळती न कुणासही. लोकोत्तर पुरुष म्हणजे जे जनमान्य पुरुष आहेत, समाजाला मदत करणारे, समाजाची प्रगती करणारे जे पुरुष आहेत, लोकोत्तर म्हणजे जे सर्वसाधारण लोकांमध्ये आढळत नाहीत असे ते लोकोत्तर. याचाच अर्थ ज्या महान विभूती आहेत ते सगळे लोकोत्तर पुरुष आहेत. तर असे सगळे लोकोत्तर पुरुष किंवा स्त्रिया किंवा व्यक्ती यांची हृदय कोणासही कळत नाही. जे ज्या लोकोत्तर व्यक्ती असतात त्यांची हृदय वज्रापेक्षा कठोर असतात. म्हणजे त्यांचं काम आपण पाहतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की अरे हे किती कठोरपणे काम करतात. कारण त्यांना प्रसंगी दुष्टांच्या किंवा विघातक शक्तींच्या विरोधात काम करावं लागतं. त्यावेळेस ते कठोर असतात. पण मृदू पुष्पाहुनीही म्हणजे जे गरीब आहेत, जे गरजू आहेत, ज्यांना मदतीची गरज आहे त्यांच्यासाठी त्यांचं हृदय फुलापेक्षा सुद्धा मऊ होतं. म्हणजे एकाच व्यक्तीचं हृदय एकाच वेळी कठोर आणि एकाच वेळी मृदू असू शकतं. आणि ही लोकोत्तरांच्या हृदयाचं हे एक वैशिष्ट्य आहे असं इथे सांगितलंय. मरणात खरोखर जग जगते. आता या ओळीला सुद्धा विरोध किंवा विरोधाभासाचा एक ढंग आलेला आहे असं आपण म्हणू. त्या ढंगाने हे लिहिलेलं आहे. आता मरणात खरोखर जग जगते. साधारणतः आपण काय म्हणतो मरण, मृत्यू म्हणजे संपला, शेवट झालेला आहे. पण जगणं हे त्याच्या अगदी विरोधात आहे. म्हणजे मरण्याच्या विरुद्ध जगणे हा शब्द आहे. एखादी व्यक्ती मेली तर ती जगेल कशी. पण मरणात खरोखर जग जगते. आपण आधीच्या चित्रफितीमध्ये याचं पूर्ण काव्य पाहिलेलं आहे. याच्या आधीच्या ओळी सुद्धा पाहिलेल्या आहेत. तर जरी मृत्यू झाला तरी आपल्या कार्याने ती व्यक्ती जर जिवंत असेल तर मरणात खरोखर जग जगते असं सांगता येईल. आता इथे असे विरुद्धार्थी शब्द वापरल्यामुळे त्याला एक वेगळंच सौंदर्य प्राप्त झालंय की मरणात खरोखर जग जगते. आपल्याला कसं लगेच ते वाक्य लक्षात राहतं की किती सुंदर वाक्य आहे, ही सुंदर कल्पना केलेली आहे. तर हे आहे विरोध किंवा विरोधाभास अलंकाराचं एक महत्त्वाचं लक्षण. जरी आंधळी मी तुला पाहते. इथे पण आंधळे असणं आणि पाहणं ह्या दोन विरुद्ध क्रिया आहेत. पण जरी मी आंधळी असले, जरी म्हणजे मी शारीरिकदृष्ट्या आंधळी असले तरी मनाच्या डोळ्यांनी मी तुला पाहते असं इथे सांगायचंय. त्याच्यामुळे आंधळी असले तरी सुद्धा मी पाहते. इथे पण ह्या दोन विरोधी क्रिया आहेत. त्यामुळे हे विरोध किंवा विरोधाभासाचं उदाहरण आहे. आत्ताच आपण अलंकारांची अगदी सविस्तर माहिती पाहिली. अलंकाराची व्याख्या बघितली, अलंकाराची उदाहरणं समजून घेतली आणि त्यावरून तो अलंकार कसा सिद्ध होतो हे सगळं पाहिलं. आत्ता आपण जी उदाहरणं घेतली ती मुख्यतः सुगम मराठी व्याकरण व लेखन या मोरा वाळंबे लिखित पुस्तकामधली होती. या पुस्तकामध्ये अजूनही अनेक उदाहरणं आहेत. त्यामुळे तुम्ही या अलंकाराच्या अभ्यासाबरोबर त्या उदाहरणांचाही अभ्यास करा. कारण तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने सगळेच अलंकार आणि त्याची सगळी उदाहरणं महत्त्वाची आहेत. पाहत रहा MPSC मित्र.